मैत्रीण साधना लोमटे यांच्यासोबतही एबीपी माझाने संवाद साधला। तर सुनेत्रा पवार यांचा स्वभाव, त्यांचं नेतृत्व गुण याच्याबद्दल त्यांच्या वर्गमैत्रिणीने माहिती दिली आहे। सुनेत्रा पवार या जिद्दी असून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पूर्ण करण्याकरता त्या कुठेही कमी पडणार नाहीत, असा ठाम विश्वास सुनेत्रा पवार यांच्या मैत्रिणीने व्यक्त केला आहे। शाळेत असताना मिळून अभ्यास, तिने एकटीने कधी अभ्यास नाही केला। आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून अभ्यास करायचो। आम्ही मैत्रिणी मिळूनच परीक्षेला जायचो। ती खूप अभ्यासू आहे, जिद्दी आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारी आहे। त्याच्यामुळे ती ही धुरा व्यवस्थित सांभाळण्यात वादच नाही। दादांची उणीव ही न भरणारी आहे, पण ती कुठे कमी पडेल कारण हिला माहेरी भाऊसाहेबांचे आश्रयाखाली तिने भाऊसाहेबांचे धडे मिळालेले आहेत तिला। सासरी पवार घराण्यात गेल्यामुळे ती राजकारणात तिला शिकवायची काही गरजच नाही, ती बाळकडूच मिळालेली आहेत तिला। महाराष्ट्राला लवकरच सुनेत्रा पवारांच्या नेतृत्व गुणाची ओळख होईल। सुनेत्रा पवार कुटुंबाला आणि पक्षाला संकटातून सहज बाहेर काढतील, असा विश्वास सुनेत्रा पवार यांची भाची प्रगती पाटील यांनी व्यक्त केला। सुनेत्रा पवार आणि प्रगती पाटील यांनी संभाजीनगरमधील महाविद्यालयात एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतलंय। तुम्ही त्यांच्यासोबत लहानपणापासून राहिल्यात, त्यांचा नेतृत्व गुण तुम्ही पाहिला? हो, एकतर अजितदादा अकाली जाणं हे खूपच दुःखद गोष्ट आहे आणि त्या परिवारावर खूप मोठं संकट आलेलं आहे। पण या संकटात आमच्या सुनेत्राताई ज्या आहेत त्या या संकटाला मात करून पुढे जातील आणि महाराष्ट्राची सेवा करतील, यात मला कुठेही शंका नाही। तुमचं म्हणजे तुम्ही त्यांच्या भाची आहात आणि वय तुमचं त्यांच्यापेक्षा कमी आहे, मात्र कॉलेजमध्ये असताना तुम्ही पण त्याच कॉलेजमध्ये होतात आणि सोबतच होतात त्यांच्या? हो, आम्ही दोघी एकाच कॉलेजमध्ये होत्या, सरस्वती विद्यालय संभाजीनगर। कॉलेजही एक होतं आणि आमचं हॉस्टेलही एक होतं, परिसर एकच होता, कॉलेजच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं। त्यामुळे सगळं कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये ताईच्या नेतृत्वात आम्ही सगळ्या 17 जणी एकत्रच काम करायचो। तर ते त्यांचं नेतृत्व आज महाराष्ट्राला मिळतंय, हे खरंच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। ताईंना मी खूप खूप शुभेच्छा देते। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एकीकडे आज मुंबईमध्ये या शपथविधी संदर्भात घडामोडी घडत असतानाच तिकडे शरद पवारांनी एक पत्रकार परिषद